पॅरालिसिस हा बहुतेक वेळा मेंदूतील रक्तपुरवठा अचानक बंद होणं किंवा रक्तस्राव होणं यामुळे होतो. याची लक्षणे वेळेवर ओळखली तर जीव वाचू शकतो आणि कायमस्वरूपी अपंगत्व टाळता येऊ शकतं. अचानक शरीराच्या एका बाजूला कमजोरी किंवा बधीरपणा जाणवतो. हात, पाय किंवा चेहरा अचानक सुन्न होतो. शरीराच्या एका बाजूला लकवा भरल्यासारखं होतं. हात उचलता येत नाही किंवा पायात ताकद राहत नाही. हे सामान्य आणि धोकादायक लक्षण आहे. दुसरं म्हणजे बोलण्यात अडचण निर्माण होते. शब्द स्पष्ट उच्चारता येत नाहीत. अचानक तोंड वाकडं होतं. समोरचा काय बोलतो हे समजत नाही. दृष्टीमध्ये बदल होतो. एक किंवा दोन्ही डोळ्यांनी नीट दिसत नाही. डोळ्यासमोर अंधुक किंवा काळं पडतं. अचानक दुहेरी दिसतं. चालताना तोल जातो. अचानक चक्कर येते. चालताना डगमगल्यासारखं वाटतं. समतोल राखता येत नाही. तीव्र डोकेदुखी जाणवते. अचानक खूप जोराची डोकेदुखी जाणवते. यापूर्वी कधीच न झालेली वेदना होते, जसं की उलटी किंवा मळमळ होतं. चेहरा वाकडा होतो. हसताना चेहरा एका बाजूला ओढला जातो. ओठ नीट हालत नाहीत. पॅरालिसिस आलेला आहे हे ओळखण्यासाठी सोपा नियम म्हणजे चेहरा वाकडा आहे का हे पहा, दोन्ही हात उचलतायत का हे पहा, बोलण्यात अडचण येते आहे का हे पहा. आणि जर असं असेल तर वेळ वाया न घालवता ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा. धोका वाढवणारे घटक म्हणजे ही परिस्थिती असेल तर पॅरालिसिसचा धोका जास्त असतो, जसं की उच्च रक्तदाब, हृदयाचे आजार, धूम्रपान, मद्यपान करणारे लोक, जास्त कोलेस्ट्रॉल असणारे, लठ्ठपणा असणारे, व्यायामाचा अभाव असणारे यांनी मात्र काळजी घेणं गरजेचं आहे. कधी डॉक्टरांकडे जावं. जर ही लक्षणं असतील तर अजिबात वेळ वाया न घालवता तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा. जसं की 3 ते 4 तासाच्या आत उपचार घेतला तर स्ट्रोक कमी होऊ शकतो. अन्यथा कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकतो. कधीकधी ही लक्षणं काही मिनिटात गायब होतात. त्याला मिनी स्ट्रोक म्हणतात. पण कधीकधी खूप मोठे स्ट्रोक येतात. तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पॅरालिसिस हा अचानक होत नाही. शरीर अगोदर काही संकेत देत असतं. जसं की फास्टचे नियम लक्षात ठेवा आणि वेळेवर उपचार घ्या. वेळेवर उपचार घेतला तर जीव वाचतो आणि आपल्या शरीराचं होणारं नुकसानही नक्कीच कमी व्हायला मदत होते. तेव्हा दिसणाऱ्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब उपचार घ्या.